नैना आचार्य यांच्या चिमण्या या कथासंग्रहातून हनीमून फॉर एव्हर नावाची कथा. भर मध्यान्हीची वेळ. एक वेळ 12 वाजताचा चटका पत्करतो, पण 1:30चा नकोसा वाटतो. 12 हा उन्हाचा क्लायमॅक्स नव्हे. सकाळचे 10 नि दुपारचे 2, दोन्ही 12 मधून 2 तासांच्या अंतरावर. पण 10चे ऊन परवडले 2च्या फुफट्यापेक्षा. माध्यान्हीचे भाजून खरपूस किंवा पक्के मुरलेले ऊन म्हणजे 2चे ऊन. अर्थात अशा उन्हातान्हातून बिनसावलीतून वणवण करणे, उभे राहून कामे पहा, प्रफुल्लता विशेष वाटत नसे. एक तर घरचा धंदा म्हटल्यावर काम व्यवस्थित वेळेवर करून घ्यावे लागते. नोकरीसारखा अंगचोरपणा चालत नाही. शिवाय कष्टाचे भरघोस चीज होत असते. धंद्यात अधिक जम बसत जातो. त्यामुळे ऐन 25शीतल्या प्रफुल्ल सारख्या तगड्या तरुणाला या उन्हाचे नि उकाड्याचे भान नसे. आता या कामांमुळे व वणवणीमुळे त्याचा गुलाबी गोरा रंग टॅन होऊन तांब्याच्या घासलेल्या भांड्यागत ताम्रवर्णी झाला ते सोडा. तरीही तो अधिकच खुलतोय त्याच्या दणकट रुबाबदार शरीराला. आजही प्रशांत सहनिवास च्या बिल्डिंगजवळ त्याची स्कूटर थांबली. त्याने मुकादमाला सूचना दिल्या. चाललेले काम न्याहाळले. दुसऱ्या दिवसाचे काम आखून दिले. 3 नंबर बिल्डिंगवर स्लॅब चढवण्याची पूर्वतयारी सुतार करीत होते. ते नीट निरखले व तो जायला निघण्यासाठी बाहेर आला. 1 नंबरच्या बिल्डिंगमधून तो उतरला तर समोर एक तरुणी 3 नंबरकडे न्याहाळून पाहत होती. तिचे डोळे त्या इमारतीवर खिळले होते. शेजारी आलेल्या प्रफुल्लकडे तिचे बिलकुल लक्ष नव्हते. तिचे आपल्याशी काम नसावे असे गृहीत धरून प्रफुल्लने किक मारली. स्कूटरच्या आवाजाने दचकून तिने मागे पाहिले. नजरानजर होताच प्रफुल्लने स्मितहास्य उधळले. तीही नकळत ओठ जरासे विलगून हसली. तुम्ही साईट बघायला आलात? त्यानेच पुढाकार घेऊन विचारले. होय, यातील एक फ्लॅट आमचा होणार आहे. कुठेसा? 3 नंबरमध्ये. तुमचा कुठे आहे? तो मस्त खुले हसला. माझी नाही यात जागा. तिने नुकतेच प्रश्नार्थक मुद्रेने वर मस्तक झुकवून त्याच्याकडे पाहिले. मग तुमचे काय काम आहे इथे? असाच सवाल जणू त्या नजरेत होता. मोकाशी कॉन्ट्रॅक्टर आहेत ना? कॉलनीच्या प्रवेशद्वाराच्या जवळच सोसायटीच्या नावाच्या पाटीवर कॉन्ट्रॅक्टर मोकाशी म्हणून पाटी होती. तिकडे तिने नजर टाकून मान हलवली. त्यांचा मी मुलगा. त्याने वाक्य पुरे केले. तुम्ही पण याच व्यवसायात आहात? होय, मी वडिलांचा मुख्य मदतनीस नि तंत्रज्ञ आहे. इंजिनियर. होय. आज कशा काय तुम्ही इकडे? असे म्हणत त्याने प्रथमच तिला नीट न्याहाळले. शेवाळी रंगाचा बेलबॉटम आणि शेवाळी शिडकावा असलेली सफेद कमीज, त्या आधुनिक वेशाला साजेसा रबर बँडमध्ये बांधलेला केशकलाप, बोलताना कानातील डुलणाऱ्या मोती लगडलेल्या मोठ्या रिंगा, हातात फक्त घड्याळ, अटकर चपळ बांधा नि नितळ गोरा हसरा चेहरा. त्याला ती रूमरहित स्वच्छ कांती फारच आवडली. मूळच्या सुंदर रंगावर मेकअपचे थर नव्हते. भुवया नैसर्गिकच कमानदार नि बारीक होत्या. ओठांचा नैसर्गिक रक्तिमा लिपस्टिकने माखला नव्हता. त्यामुळे बोलताना, हसताना ओठांची नैसर्गिक हालचाल होई. हसताना ओठ स्वाभाविक चमकत नि आतले स्वच्छ सरळ दात प्रभा फाकून हास्य उधळत. ही साधी सरळ मोकळी मुलगी त्याला अनोखी नि हवीहवीशी वाटली. मन मोठे विचित्र आहे. 5-6 वर्षे
भोवती शेकडो मुली वावरल्या फिरल्या, पण मनाने असा ताडकन कौल दिला नव्हता. ही झऱ्याच्या पाण्याइतकी खळाळती निस्वच्छ मनाची अन चेहऱ्याची मुलगी चटकन मनात रिगली. आता त्याचे लक्ष पुन्हा तिच्या चेहऱ्याकडे गेले. भर उन्हात ती उभी राहून बोलत होती. तिचे तोंड लाल पडले होते. गॉगल हातात घेतल्यामुळे डोळे दिपत होते. त्याने 1 नंबर बिल्डिंगच्या सावलीत तिला नेऊन पुढे बोलणे चालू केले. आज इकडे शेवटून 3रा हप्ता भरायचा आहे, पण म्हटलं निदान पायाचा स्लॅब तरी होऊ दे, म्हणजे मालकीची भुई तरी होईल उभे राहायला, मग हप्ता भरावा. आमच्या पायतळीच्या स्लॅबची तयारी दिसते. होय, 3 दिवस अजून साच्यांचे काम चालेल. रविवारी 24 तासात स्लॅब ओतून होईल. नक्की? नक्की. मीच करून घेणार ना. मग आज चेक द्यायला हरकत नाही. मुळीच नाही. तुम्ही प्रशांत सोसायटीच्या ऑफिसकडेच जाणार ना. होय. या उन्हातून दूर आहे ते. या रेल्वे लाईनवरून शॉर्टकटने जाते. त्याच्या दहादा मनात आले तिला स्कूटरने लिफ्ट द्यावी, पण पहिल्याच भेटीत एक महाराष्ट्रीयन मुलगी आधुनिक झाली तरी एवढा धीटपणा करणार नाही म्हणून तो गप्प झाला. आता बोलणे संपले. ती जाणार म्हणून तो हुरहुरलाही. मग अचानक आठवून त्याने विचारले, तुमचा भुईचा स्लॅब होतोय हा प्लॅन. काही सोय हवी असेल तर उद्यापर्यंत सांगा. मागून RCC मध्ये बदल होत नाही. अच्छा. मग आईबाबांनी विचारून येते उद्या पुन्हा. याच वेळी? हो. कॉलेज स्टेशनजवळ आहे. ते सुटले की परस्पर येणे बरे पडते. तिच्या खांद्यावरून कापडी झिलमिल्यांची कॉलेज बॅग लोंबकळत होती. मग नक्की हं. बाय. बाय. सी यू अगेन. दुसरे दिवशी तो 2 नंबरमध्ये गिलावा, दरवाजे यांची वरवर पाहणी करीत, पण मनातून अधीरपणे तिची वाट पाहत उभा होता. लांबून ती येताना दिसली. लव्हेंडर रंगाचा तंग ब्लाऊज, लव्हेंडर फुले नि केशरी ठिपके असलेला मिनी स्कर्ट, सोनेरी चेनचा बेल्ट, 2 कानावर वेण्या नि एकीवर लव्हेंडर रंगाचे ऑस्टरचे फूल. आजची बॅग नि सँडलचा रंगही मॅचिंग होता. त्या सौम्य सुखद रंगाच्या दर्शनाने लोभावून तो एका उडीत 1 नंबरच्या प्रवेशद्वारापाशी आला. तिने जवळ सावलीत येताच गॉगल काढून घाम टिपला नि तेच स्वच्छ नितळ हास्य केले. जवानीचा जोश नि गंध तिच्या अस्तित्वासमवेत दरवळला. चला, तुमच्या बिल्डिंगमध्ये जाऊ. तुम्हालाही तेथे बरे वाटेल. खरोखर अजून कुठल्याच बिल्डिंगला पायऱ्या बांधल्या नव्हत्या. 4 फूट जोत्यावर चढायला नुसत्या फळ्या टाकल्या होत्या. ती त्या फळीशी बिचकली, कारण तिने एक पाय टाकताच फळी कचकन हलली. घाबरू नका, ती मोडणार नाही. मी देतो हात, असे म्हणून त्याने तिला हात देऊन वर घेतले. त्याच क्रमाने 1 नंबरमधून उतरवली. 2 नंबरला वळसा घालून 3 नंबरमध्ये पुन्हा वर घेतले. तिच्या हातचा स्पर्श होताच तो सर्वांगी थरथरला. तिचीही बोटे कापत होती. पुन्हा पुन्हा तो स्पर्श झाला तेव्हा त्याने जणू तो चवीने चाखला. ते हात खरोखरीच करमरले होते. त्यात साईची मृदुता नि आर्द्रता होती. कैक रापलेले खरबरीत हात पाहणाऱ्याला हे हात स्पर्शून जणू धन्य वाटावे. या हातांच्या स्पर्शाने मन उचंबळले. वाटले यात माणिक हिऱ्यांच्या अंगठ्या चढवाव्या. या केतकी गौर रिकाम्या मनगटात सोन्या मोत्यांची कंकणे घालून त्यांचा नाजूक झंकार ऐकावा. तिच्या स्लॅबखाली उभे राहून तो म्हणाला, हा फ्लोअर दिसतोय असाच हुबेहूब तुमचा येईल. तुम्हाला काय अल्टर करायचे आहे? बाल्कनी आत हवीये? छे छे, बाल्कनी 3 बाजूंनी खुली नि बाहेरच हवी. तिला जाळी किंवा तावदाने घालून बंद नाही करायची. फक्त बाल्कनी बाहेर
कुंड्यांसाठी कठडा हवाय. कठड्यावर नकोत त्या. कठड्याखालीच बऱ्या. हे बघ, खालच्या बाल्कनीवर उन्हाचे शटर येतंय. हे जरा जाड करतो नि कडेने थोडी 1 इंच उंच नि रुंद सिमेंट लाईन टाकतो. म्हणजे कुंड्या पडायची धास्ती नको. बरोबर. असं दोन्ही बाल्कनी आणि एक या खिडकीच्या खाली हं. अच्छा. तेवढ्यात एक मजूर कोका कोलाच्या 2 बाटल्या घेऊन आला. घ्या. तिच्यापुढे 1 बाटली करीत त्याने म्हटले. अय्या, एवढा त्रास कशाला घेतलात? उन्हातून एवढ्या दूर आल्यावर. इट इज ए मस्ट. त्यात काय? आमच्या कामासाठी मला अनेकदा इथे यावे लागते. त्या शब्दांनी त्याने मन झंकारून उठले. या इमारतीला तुमचे पाय लागल्याप्रित्यर्थ घ्या. चला लवकर. त्याने तिच्या बाटलीला बाटली टोस्ट करीत म्हटले. तुमच्या खुशीसाठी. ही इमारत लवकर पुरी होऊन इथं लवकर राहायला येणं ही माझी सर्वात मोठी खुशी आहे. त्या प्रित्यर्थ तिने ओठाला स्ट्रॉ लावली. तिने तसे लवकर व्हावे ही इच्छा. आज तिचे आडेवडे न जुमानता त्याने तिला स्टेशनवर सोडली. ती प्लॅटफॉर्मवर गेली नि मग तो शुद्धीवर आला. अजून आपण तिचे नाव, पत्ता, घरची माहिती, कॉलेजचे वर्ष काहीच विचारले नाही. इथे जीवाला चटका बसून राहिलाय नि सोसायटीच्या रजिस्टरमध्ये हिच्या घरचा पत्ता मिळेल. पण पुढे काय? ही पुन्हा केव्हा भेटेल? हां, एक युक्ती आहे. रोजची फेरी करावी लागते ती नेमकी यावेळी करावी म्हणजे झालं. तिला हीच वेळ सोयीची आहे. तेव्हा तरी भेटेल. 10-12 दिवसांनी ती आली. गुलाबी रंगाच्या उंची कापडाच्या मॅक्सीमध्ये लेसिस लावून नटवलेली ती अद्ययावत मॅक्सी तिच्या चालीबरोबर उलगडत मिटत होती. तो पुढे झाला. त्या अंब्रेला मॅक्सीच्या घोळात ती एखाद्या राजकन्येगत आली. त्याने फक्त कमरेत लावून इत इतो देवी म्हटले नाही एवढेच. आमचा स्लॅब मोकळा झाला. हो ना, बघा की. परत तिला आधार देऊन त्याने 3 नंबरमध्ये आणले. आज फारच जपावे लागले. त्या मॅक्सीचा घोळ किंवा बो फ्रिल एखाद्या सळईत अडके नि तो शकुंतलेचा पदर काट्यात अडकल्यावर धावणाऱ्या दुष्यंताप्रमाणे तो सोडवी. तिने काम न्याहाळले, खुशीत आली नि मग खालील स्लॅबवर सावलीत उतरली. समोरून नदीवरून येणाऱ्या वाऱ्याची गार झुळूक नाक फुलवून हुंगली नि संथ निश्वास सोडीत ती म्हणाली, मी वेड्यागत खेटे घालते असे तुम्हाला वाटेल. छे छे, तुम्हाला आमची व्यथा ठाऊक नाही. किती वर्षे या जागेने आम्हाला ताटकळवले. आमच्या सहनशक्तीचा अंत पाहिलाय. आशेचा तंतू क्षीण केला. थोडी कल्पना आहे. लँड फ्री होल्ड आहे. अशी सोसायटी प्रमोटरने जाहिरात देऊन तुम्हा लोकांकडून पैसे घेतले नि 4 वर्ष तब्बल जमीन ताब्यातच नव्हती, हो ना? व्यथित चेहऱ्याने जड सुस्कारा सोडीत ती म्हणाली. होय, सोसायटीच्या प्रत्येक मेंबरचे कुटुंब निरनिराळ्या प्रकारे हाल भोगते ह्या काळामध्ये. तिचे वदन म्लान झाले. तिला बरीच कथा नि व्यथा सांगायची शिल्लक असावी. अशा उभ्या राहून किती वेळ बोलणार? इथे या जिन्याच्या पायरीवर बसा ना. अय्या, मी वेड्यासारखी बोलत बसेन, पण तुम्हाला उशीर होईल ना. होय ना का? इथे कुणाला मस्टरवर सही करायची आहे? आपणच मालक. वेळी रात्रंदिवस काम करावे, वेळी वाटेल तिथे रेंगाळावे. मग बसताना मिस मुग्धा केळकर. त्याने तिला जवळजवळ धरूनच एका पायरीवर बसवीत म्हटले. आता बोला, मन मोकळं मुग्धाबाई. शी, बाई काय म्हणता? मी काय काकूबाई आहे की 4 पोरं झालेली गृहिणी आहे? मग काय म्हणू मुग्धा बेबी? मुग्धा बेबी. मोठी माणसं म्हणतात.
तुम्ही नुसतं मुग्धा म्हणा तर बोलेन मी तुमच्याशी, ती गाल फुगवून म्हणाली. तिचा लाडीक बालसुलभ चेहरा ने आविर्भाव बघतच तो खिळून उभा राहिला. ती त्या घोळदार सुरेख मॅक्सीमध्ये एखाद्या राजकन्येगत दिसत होती. सिंड्रेला सारखे चमकदार शूज तिने घातले होते. मोती जडवलेला नायलॉनचा पट्टा तिने कपाळावरील केसांमध्ये बांधला होता. पट्ट्यातून पुढे कपाळावर झिपऱ्या डोकावल्या होत्या. येणाऱ्या वाऱ्यावर त्या भुरभुरत होत्या. ती खरोखरच सिंड्रेला राजकन्या अथवा परी वाटत होती. मुग्धा नावाला साजेसा अव्याज चेहरा करून वर गाल फुगवून रुसली होती. इतरांचे हाल मी ऐकलेत. कुणी खोली घेऊन मग लग्न करायचे म्हणून लग्नाचे वय होताच जवळची पुंजी इथे गुंतवून बसलेत. दुसरी खोली घ्यायला पैसा शिल्लक नाही नि तात्पुरता आसरा पोट भाडोत्री म्हणून गॅलरीत झोपण्यापुरता. लग्नानंतर चालणार नाही म्हणून लग्नाचे वय वाढले तरी तळमळत लग्न लांबवतायत. कुणी टीचभर चाळीची खोली तात्पुरती घेऊन लग्न करून बसलेत. पण त्या अंधाऱ्या ओल्या जागेत मुले नकोत म्हणून ही जागा होईतो अपत्य जन्म लांबवीत आहेत. काहींनी पहिली जागा विकून इथले हप्ते भरले नि तात्पुरती जागा भाड्याची खोली लिव्ह लायसन्सने घेतली. ते फारच अडकून गेलेत. दुसरीकडे पैसे भरायला रोकड नाही. भाडे अचाट नि जागा अपुरी. कोणी पेन्शन नंतर आसरा हवा म्हणून पैसे भरलेत नि आता पेन्शनमध्ये भाडे भागत नाही म्हणून रखडत जगतायत. अनेकांच्या अनेक तऱ्हा. तुमचंही असंच असेल ना मुग्धा? त्याने नावाने हाक मारल्यामुळे विषण्णता जाऊन थोडी प्रसन्न झाक तिच्या मुद्रेवर चमकली. या साऱ्या कथांचे मिश्रण म्हणजे आमची कहाणी. ती क्षणभर डोळे मिटून पुढील निवेदनाच्या यातना सोसण्यासाठी थांबली. परळच्या अगदी दाट अंधाऱ्याने कळकट चाळीत बाबांचे बिराड होते. बायखळ्याला नोकरी म्हणून पुढे पगार वाढल्यावरही माहीम, वांद्रा, शीव इकडे मोठी मोकळी जागा न घेता ते जवळ हट्टाने राहिले. आम्हा भावंडांना समान दर्जाची संगत कधी मिळाली नाही. चांगल्या शाळा दूर म्हणून जवळच्या असतील तशा शाळांतून शिकली. पुढे भाऊ लांबच्या कॉलेजांना जाऊ लागले. त्यांनाही डबल रूम आवडेना पुरेना. त्यांनी मोठ्या जागेचा हट्ट केला. पण बाबा म्हणाले, मोठ्या जागेत पैसा गुंतवण्याऐवजी तुमच्या शिक्षणात गुंतवणे हिताचे. त्यांनी प्रकाशदादाला इंजिनियर केला. मग थोडा पैसा भरून हा फ्लॅट बुक केला. लवकरच ते निवृत्त होऊन फंडाची मोठी रक्कम येणार होती. इथले बांधकाम चालू झाल्यावर पुढले हप्ते भरायला तो पैसा मिळाला असता. हा फंड आईबाबांची तरतूद होती. आईने हौसेने काही करण्यासाठी ती होती. पण आई म्हणाली, तरुणपणी काही हौस झाली नाही. आता राहू दे. शांत निवांत मालकीची उत्तम जागा एवढी एकच हौस पुरे होऊ दे. आता उतारवयात चाळीतील कलकलाट नि त्रास यापेक्षा ब्लॉकमध्ये दारेबंद करून शांतपणे राहता येईल. आईचे खरे होते. आई फार श्रीमंता घरची नव्हती. पण ती पुण्याची होती. निवांत नि पॉश असा डेक्कन जिमखान्यावरल्या एका बंगल्यात आजोबा भाड्याने का होईना पण उत्तम वस्तीत होते. त्या वातावरणातून आलेल्या आईला मुंबईचा बकालपणा, गर्दी, गोंगाट यांची ओकारी येई. पण तिचे उमेदीचे सारे वय याच खुराड्यात गेले. तिला ही नदीकाठची रम्य कॉलनी फार आवडली. सारा फंड त्या दोघांनी यात ओतला. बाबा, आम्ही भावंडे सारी या जागेच्या लाईनवरच हुरळलो. येथे येताच दादाचे लग्न करायचे तर या जागेचे कायदेशीर लचाण निघाले. सुरुवातीचे बांधकाम संपल्यावर पुढे 1 इंच सरकेना. अशी 3 वर्षे वाट बघून कंटाळल्यावर दादा लग्नाचा थांबेना. त्याने लग्न केलं नि हुंड्याबदली डबल रूम घेतली.
समीर भाऊला इंटरनंतर बाबांच्या मनात डॉक्टर करायचा होता. पण दादा या जागेपायी वेगळा झाला. त्याची मदत होईना. मग तो BScच झाला. मात्र त्याला युनिव्हर्सिटीत नंबर मिळाला. मग तो इथेच MSc होण्याऐवजी अमेरिकेत टाटा स्कॉलरशिप घेऊन गेला. चला, तूर्त तो तरी या जीवघेण्या प्रतीक्षेतून सुटला. केव्हा गेलाय? यंदाच. तुम्ही काय शिकता? पुन्हा तू म्हटले पाहिजे. पुन्हा तिने गाल फुगवून म्हटले. बरं, तू कोणत्या साईडला आहेस? इंटर सायन्स. दादा आणि भाऊ जाणार म्हटल्यावर मी आईला म्हटलं, मी आपली नोकरी करून एक्सर BA होते. तर ती रागावली. म्हणे, एकुलत्या एका मुलीच्या पैशावर आमचा डोळा नाही. तुला कॉलेज जीवनापासून हिरावणार नाही मी. आर्ट्स कॉलेज सकाळी अवघे 2 तास असते. ते करूनही नोकरी झाली असती. पण तिने मला सायन्सला जायला लावले. तुला सायन्स कठीण पडते? छे, भरपूर मार्क्स आहेत. पण यात अधिकाधिक दिवस कॉलेजात उरलेला अभ्यासात जातो. ना आईला कामात मदत, ना बाबांना पैशाची मदत. शिवाय त्या जुन्या घरात अभ्यासालाही हुरूप येत नाही का? ती अंधारी जागा आहे, अपुरी. असे जर्नल पसरून निवांत लिहिणं आणि पाठ करणं जमत नाही. मी 9वीत असल्यापासून आई म्हणते, बाळ मुग्धा, तुला 10वी-11वीत अभ्यास वाढेल त्यावेळी आपल्या प्रसन्न आणि सोयीस्कर फ्लॅटमध्ये तू निवांत अभ्यास कर. कोणाचा अडथळा नाही. स्पेशल स्टडी रूम करू तुझ्यासाठी. प्रफुल्ल ऐकत होता. एकटक तिला न्याहाळत होता. ती तक्रारवजा बोलत होती आणि अजूनही गाल फुगवून ओठाचा चंबू करूनच बोलत होती. आईजवळ खाऊचा हट्ट करावा तशी ती दिसत होती. त्याच्या ओठांची एक बाजू मुडपली. चोरटे स्मित डोकावले. तर बरं का मोकाशी, माझी 10वीच काय 11वीही त्या कोंदट जागेत अभ्यास करून संपली. कॉलेजचा किचकट अभ्यासही तिथेच. आता शेवटच्या 2 वर्षांना इथे जागा मिळाली तरी पुष्कळ. बोलत बोलत तिने वर पाहिले. त्याच्या ओठांतील कोपऱ्यातील चोरटे स्मित तिने पकडले आणि रुसव्या आवाजात गाल फुगवून ती म्हणाली, हे हो काय मोकाशी, मी जीव तोडून आमचे दुःख सांगते आणि तुम्ही आपले मस्करी केल्यागत मिश्किल हसता काय? आम्ही शाळेतील भांडण हेडमास्तरांना सांगत असू तेव्हा ते असेच हसत. पण तुम्ही? छे मुग्धा, भलताच गैरसमज करू नको. असं प्रौढ भूमिकेवरून मिश्किल किंवा कुचेष्टेने हसायला मी फार मोठा आहे का? आपण एकाच पिढीतले. आपली सुखदुःखही एकच. एक कशाने? तुम्हा कॉन्ट्रॅक्टर्सना कसली आली अडचण? प्रत्येकाच्या व्यथेची बाब वेगळी. याच इमल्याने आम्हालाही मनस्ताप दिला. आमचे स्वास्थ्य हिरावले. तुम्ही मेंबर्स शेअरमधून थोडा पैसा देऊन प्रमोटरने आम्हाला या 3 इमारतींचे फाउंडेशन घालायला लावले. त्यामुळे तुमची जागा तरी सेफ राहिली. नाहीतर एव्हाना इथे झोपड्या उभ्या राहून त्यांना उचकून पाया घालणे दुष्कर झाले असते. पुढे लोनचे आमिष दाखवून त्याने 1 नंबरचे 4ही स्लॅब घालून घेतले. त्याखेरीज मजूर घेतलेच, तर काम होऊ दे झटपट म्हणत आम्ही 2 नंबरचेही स्लॅब्स घातले. 8ही स्लॅब्स आमच्या पदरखर्चाने पडले. त्या कामावर त्याने पुढील 5 बिल्डिंगचे बुकिंग चालवले. इकडे जागा फ्री होल्ड नाही हे बेंड फुटले. उरलेल्या 5 इमारतींचे बुकिंग थांबले. लोकांनी पैसे काढून घेतले. तुम्ही 3 बिल्डिंगचे लोक ताटकळत राहिलेत. आमचे स्लॅब्सही आताच चाललेत. आधी झालेल्यांना तरी कुठे जागा मिळाली. आता लोन येते तसतसे आम्ही तिघींचेही होईल नि तिघींना एकदम ताबा मिळेल
या एकीकडल्या वसाहतीत तुम्हाला एकटे नको वाटायला म्हणून आलेल्या 5 इमारती आम्ही ने आर्किटेक्ट आमच्या पैशाने बांधून आउटरेट बॉक्स विकणार आहोत. तुम्हाला सोबत सती होईल. असं का? वा, तुमच्याप्रमाणेच आमचेही यात भयंकर नुकसान झाले. 8 ब्लॉक्स 8 स्लॅब्समध्ये गुंतवलेले लाखो रुपये पडून राहिले. इतर बिल्डिंगची कॉन्ट्रॅक्ट्स पुरी करण्यासाठी जादा पैसा उभा करावा लागला. पैसा असा पडल्याने मला फ्रान्सचा दौरा रद्द करावा लागला. आईनं सून आणण्याचे लांबवले. आता येईल लवकरच. तुमचीही काही व्यथा यात अडकली आहे याची मला कल्पना नव्हती. मोकाशी, तुम्ही मस्करी केल्याचा संशय केल्याबद्दल मला तुम्ही मस्करी केल्याचा संशय घेतल्याबद्दल माफ करा. करीन, एका अटीवर. कोणती? मला मोकाशी काय म्हणता? चांगलं प्रफुल्ल नाव आहे माझे. बरं बाई, तसं म्हणेन. प्रफुल्ल साहेब. साहेब नको. बरं, पण मी वेड्यासारखी तासभर बोलत बसले नि तुम्ही आपले खडे उभे राहून ऐकतायत. माझं लक्षच नाही. काय बाई ही शिक्षा? बसा ना. आम्हाला सवय आहे उभ्याने काम करण्याची. पण माझे डोळे दुखू लागले तुम्हाला उभे बघून. तो लाजरे हसत म्हणाला, बसलो असतो, पण या जिन्याखेरीज जागा नाही. हो ना, मग इथेच बसा ना थोडा वेळ. प्रफुल्ल. तिने प्रफुल्ल असा केलेला उच्चार त्याला आवडला नि तो तिच्याच शेजारी बसला. वाऱ्याची झुळूक आली नि दोघांच्या अंतरात एकमेकांत मिसळून गेली. यानंतर ती खूप दिवसांनी आली तेव्हा 4था स्लॅब तयार झाला होता. तो पाहून ती खुश झाली. एका पिलरला पाठ टेकून तिने दीर्घ श्वास घेतला. आता आम्हाला छप्पर झाले. इथे राहावेसे वाटले तर किनतान लावूनही राहू. ती प्रफुल्ला म्हणाली. आता तिन्ही इमारतींच्या भिंती होतील लवकर. तरी दारे, खिडक्या, वीज, नळ, अनेक भानगडी. मी जास्तीत जास्त लवकर करीन. सोपे आहे. जादा मजूर ठेवले की झालं. मी दुसऱ्या सोसायट्यांकडे न जाता इथेच जास्त लक्ष देईन. तरी तोवर आमच्या परीक्षा संपतील. मग पावसाळी कामे रेंगाळतील. आम्हाला येईतो पावसाळी कामे रेंगाळणार नाही. दिवाळीऐवजी गणपतीलाही पुरे होऊ शकेल. बरंच मग. मात्र यंदाचा अभ्यास ऐन जोरात चालू आहे माझा. इंटरचे वर्ष कडक ना, पण त्या खुराड्यात उकडून हैराण होते मी. इथल्या थंड झुळकांमध्ये निवांत वातावरणात काय छान अभ्यास होईल. ती क्षणभर थांबली. डोळे मिटून तिने हवा शोषली नि मग टाळी वाजवून म्हणाली, आयडिया. मी कॉलेज सुटले की इथेच अभ्यासाला येईन. नाहीतरी मी विद्याविहारला येते म्हणून येथील कामे मीच करते. पास इथला काढते. मग अभ्यास करावा इथेच निवांतपणे. छान कल्पना आहे. वेळ दवडू नका. दुसऱ्या दिवसापासून ती खरंच येऊ लागली. त्याने एक चटई ठेवली होतीच. 4 दिवसांनी तिच्या समजलेल्या रूमच्या वस्तीच्या बाजूच्या अंगाला किनतानांचा आडोसा केलेला आढळला. आत उघड्या नदीकडल्या अंगाला एक दणकट टेबल खुर्ची नि मातीचा भरलेला घडा. त्या दिवशी तो आल्यावर तिने आभार मानून म्हटले, फार त्रास घेतलात. मी इतर वेळी इथे काम करू शकेन म्हणून ऑफिससारखी सोय केली. तुम्हाला इथे बघून कोणी त्रास देऊ नये म्हणून आडोसा केला. इथे काय नोकर भरपूर. त्रास कसला? इथे कसं तृप्त वाटतं हो. मी माझी स्टडी होणार. बाय द वे, तुमच्या भिंती केव्हा होणार? पुढील महिन्यात चालू. आमची कल्पना सांगते, हॉल नि किचनच्या मधली भिंत दोहोकडे
दीड 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 फूट घालायची. मधला 9 फूट भाग आहे ना, त्यातील 2 बाजूंना 3-3 फूट कपाटे हॉलकडे व मधली 3 फुटाची जागा किचनमध्ये अशी पायापासून छपरापर्यंत कपाटे करून 30 भिंत धरायची. गुड, अशी कामे केलीत मी. ज्यादा पैसा आम्ही देऊ. हॉलच्या 2 कपाटांत एकाला खाली 3 निम्मे ड्रॉवर्स, वर टीव्हीचा खण व त्यावर शोकेस. दुसरे कपाट खाली पुस्तकांना 2 फूट, वर 6 फूट कपड्यांना व त्यावर सामान वगैरे. आतले शेल्फ, भांडीकुंडी, डबे वगैरेला. मी उद्याच चॉक करून डिझाईन आणतो. दुसरे दिवशी तिची कल्पना त्याने कागदावर उतरलेली बघून ती हर्षाने फुलली. आता हे मधले 3 फूट किचनमध्ये घेतलेत. त्याची पाठ हॉलकडे. त्यावर ज्या लाकडी टिकूट रेघांचे घेईन नी अशा प्रकारे लावीन. बघा, या रचनेतून काही बोध होतो. त्याने कागद समोर धरत म्हटले. तिने 10 मिनिटे निरखून म्हटले, अय्या, या 2 रांगोळीच्या आकृती आहेत. काय सुचतं हो तुम्हाला? तिच्या कौतुक भरल्या डोळ्यांकडे बघून तो सुखावला. आता तो तिच्या वेळी येईल. एवढेच नव्हे तर पोऱ्या त्यावेळी गरम वा थंड पेय आणील अशीही व्यवस्था करील. दोघांचे पेयपान हा तिच्या अभ्यासाचा सुखद मध्यंतर होता. त्याबद्दल ती त्याचे कोरडे आभार न मानता आपला टिफिनचा डबा दोघांसाठी उघडू लागली. आईकडून रोज नवे प्रकार करून आणू लागली. एकदा तो आला असता ती मॅथ्सवर अडली होती. त्याने चटकन तिला गणित सोडवून दिले. अय्या, तुम्ही किती चुटकीसरशी सोडविले. तुम्हाला कसे जमते? आम्ही पण इंटर सायन्स होऊन इंजिनिअरिंगला आलोत म्हटलं. आता त्याला सवय लागली. ती एखादे दिवशी न आली तर तो तळमळू लागला. अजून ती जणू मुग्धाच होती. नखरा, विभ्रम, सूचक वाक्ये काही तिच्या गावी नव्हते. एके दिवशी ती उशिरा आली तर तोवर तो रेंगाळला. तिला पाहताच त्याची धडधड वाढे. आज ती बिस्किट रंगाची निटेड स्ट्रेच पॅन्ट नी त्याच रंगाचा तोकडा निटेड झबलेवजा ब्लाऊज घालून आली. ते विणलेले वस्त्र अंगाला कातडीगत चिकटले होते. शिवाय ते स्किन कलरचे असल्याने ती जणू कातीव हस्तिदंती पुतळीच वाटत होती. तीव्र प्रतीक्षेनंतरच हे आव्हानक दर्शन. ती मुद्दाम असे कपडे घालून आली असेल असे वाटेना. ती वर गेली. आज तो तासभर वाट न पाहता लगेच पाठोपाठ गेला. तिने खिशातून एक गुंडाळी टेप काढली होती व ती आपली रूम मोजत होती. एकटीने तिची त्रेधा उडत होती. ती एखाद्या सळीमध्ये टेप अडकवी व दुसरीकडे जाई. थांबा, मी करतो मदत. पण हा आटापिटा का? कागदावर लिहिलेत एवढे फूट नजरेला पडत नाहीत. खात्री करून घेते. हत्तीच्या टेप माझ्याकडे सदा असतो. धरा टोक, मी मोजून देतो. पटली खात्री? मोकळी जमीन लहान वाटते. भिंती घालून रंग दिल्यावर तीच मोठी भासते. खरं दिसतंय. आज मी मुद्दाम अंगासरशी कपडे घालून आले. तुम्हाला जरा त्रास देणारे. घ्याल का? काय? 5 वाजता येथील कॉलेजमध्ये कलकत्त्याचे प्रोफेसर रॉय फिजिक्सच्या एका विभागावर लेक्चर देणार आहे. आमच्या व सर्व कॉलेजांतून नोटीस आली आहे. खूप गर्दी होईल. त्यासाठी आधी जाईन तर अभ्यासाचा वेळ जातो. आधीच उशीर झालाय तर तुम्ही मला ठीक 4:45ला स्कूटरवरून लिफ्ट द्याल सहज. म्हणजे वाटेचाही वेळ वाचेल. कारण तिथे जायला इकडून बस नाही. पुन्हा स्टेशनवरून जायचे तर आधी नंतर खूप चालावे लागेल. डोंट वरी, येतो मी. तो स्कूटर स्टार्ट करून दुसऱ्या साईडकडे गेला.
पण आजची तिची कमनी आकृती त्याला विसरता येईना. त्याच्या हृदयात प्रचंड खळबळ उडाली. एका तिरमिरीसरशी तो परत आला. स्कूटर आधीच बंद करून तो चालत बिल्डिंगकडे वळला. पाय न वाजवता तो तिच्या स्टडीकडे गेला. ती चटईवर पालथी पडून वाचनात गडली होती. गुडघे पोटाशी मुडपले होते. कोपरे भुईवर रोवलेली आळस देणाऱ्या मांजरीगत हाय हाय. तिच्या साऱ्या वक्र रेषा गोलाई डोळ्यात भरत होती. आपल्याच तंद्रीत तिला तो आल्याचे जाणवले नाही. नी त्याची दर्शन समाधी पुरी होईना. अखेर त्याने मुठीतील चाव्यांचा झुपका गुपचूप लाकडांच्या तुकड्यांमध्ये अलगद टाकला व तो पुढे झाला. त्याला पाहताच ती दचकून सरळ होत त्याला म्हणाली, झाली वेळ नाही. मी आता स्टोअररूमकडे गेलो तर तिची चावीच मिळेना. मागे शोधीत आलो. इथे तर नाही ना. बघतो. जरा धुंडाळल्याचे नाटक करून मग त्याने लाकडांमधून चावीचा घोस काढला व दिलगिरीच्या स्वरात तो म्हणाला, एक्सक्यूज मी, तुमच्या समाधीत व्यत्यय आणला. ती मागे खांबाला टेकून गंभीर संथ सुरात म्हणाली, तुम्ही व्यत्यय आणलात तरी अभ्यास होत नाही आणि व्यत्यय न आणता दूर गेलात तरीही होत नाही. घरी उकडतं म्हणून नीट लक्ष लागत नाही. इथे वाऱ्यावर सुद्धा मन एकाग्र होत नाही. कोडं आहे. आता मात्र न भिता तो खुमासदार हसला. उघड. ती चिडून म्हणाली, इथे आमचा जीव जातोय नि हसता काय तुम्ही. मला भंडावणाऱ्या कोड्याचे उत्तर ठाऊक असल्यागत. आणि उत्तर सापडून दिले तर तरी कट्टी. सायंकाळी तो तिला न्यायला आला तर ती आधीच खाली आली होती. अय्या, हा रस्ता कुठला. नदी किनाऱ्याने नवा रस्ता काढलाय. रुळला नाही. नीट पकड घ्या. गावातील गर्दीतून मिरवण्यापेक्षा अशी हवा खात जावी. एका दुपारी ती लवकरच आली. ती अभ्यासाला लागून तास झाल्यावर तो जाई. आज त्याला धीर धरवेना. आज ती जशी तरुणांची काळजी हृदयातून खेचून पर्समध्ये टाकीत चालावे तशी. 14x70ची लालभडक साडी. सारे तसेच कडक मॅचिंग. साडीवर जुईची जरी भरलेली फुले, कानात लाल भोकरे, गळ्यात माणकाचा नेकलेस, केसांना लाल प्लॅस्टिक बो नि उजवीकडे केसांत लाल गुलाबाचे फूल. तो दिपलाच. आज प्रथमच तिला साडीत पाहत होता. ती एकदम उमललेली तरुणी दिसत होती. ती डौलात चालत गेली नि त्याचे हृदय तिच्या टाचांखाली घायल झाले. जेमतेम दम धरून तासाने तो वर गेला. आज काय विशेष, त्याने स्मित करीत विचारले. आपल्या थाटाकडे त्याचे लक्ष जाऊन त्याने दखल घेतल्यामुळे तीही खुल्लीच. इथून परस्पर लग्नाला जायचे मैत्रिणीच्या. इथेच आहे समारंभ. वर्गमैत्रीण? मग मध्येच लग्न. मॅडच आहे ती. चांगली करिअरची मुलगी. इंटरला सहज फर्स्ट क्लास आली असती. अभ्यास पण कसून चालला होता. क्लास मिळाल्यावर ती मेडिकलला जाऊन डॉक्टर होणार होती. तर वेडी एका डॉक्टरच्याच प्रेमात पडली नि डॉक्टरऐवजी लहान वयातच डॉक्टरीण होऊन बसली आता. तुम्हाला कोण व्हायचंय. त्याने रोखलेल्या मोठ्या मिस्किल डोळ्यांकडे बघत तिने मानेला झटका दिला. जणू तिला म्हणायचे होते, माझे मनोगत जाणून मी चावटशेरे करायचे असतील पण मी ओळखते आता तुम्हाला, बरोबर. मग ती उघड म्हणाली, आम्ही नाही जा सांगणार. पुन्हा तो ओठांचा चंबू नि गालाच्या पुऱ्या पाहून वेडावला.
तुमच्या ब्लॉकच्या भिंती झाल्या, कपाटांचे पार्टिशन पसंत पडले, एकदम करेक्ट केलेत. थँक्स. आता या माझ्या रूमला आतून एक पुस्तकांचे कपाट नि कडेला कपड्यांचे, त्यात ड्रॉवर्स, कप्पे काहीच नकोत. फक्त 2 ॲल्युमिनियम बार्स, एक पोलक्यांचे हँगर्स नि एक साड्यांचे हँगर्स लटकवण्यासाठी. तरी पण तळाला 2 कप्पे असू द्यात. जादा खर्च नाही येणार. पण तुमच्या पर्सेस, रुमाल, सेंट्स, इतर कपडे यासाठी नकोत वेगळे कप्पे? त्याने विचारले. अय्या हो की, तुम्हाला कसं सुचतं? तो ओठांची एक बाजू मुडपून तसेच मिश्किल हसला. त्याची फोल्डिंग फुटपट्टी उलगडून तिने त्याला कपाटाची मापे दिली. तुमच्याच मिस्त्रीकडून करून घ्या. खर्च देऊ आम्ही. आता या कोपऱ्यात असा प्रकाश साधून टेबल येईल. इथे पलंगाला अशी एक फोल्डिंग फळी बसवणार. कधी पडल्या अभ्यास करावासा वाटला तर त्यासाठी. नंतर इथे बाल्कनीत केनचा सिंगल झुला. सायंकाळी वारा खात वाचायला इथे छान वाटेल. नदीपलीकडील सूर्यास्त दिसेल. लाल प्रकाश येईल. तो काहीच बोलत नाहीसे पाहून तिने तंद्रीतून जागे होत मान वर करून त्याच्याकडे पाहिले. तो तसेच मिश्किल स्मित करीत ऐकत होता. पुन्हा तुम्ही माझी मनात टिंगल करीत ऐकताय. मी तिसऱ्यांदा पकडले हे. हे काय हो? लहानपणी मी हत्ती पाहून आल्यावर त्याचे कितीतरी वर्णन बाबांकडे करीत होते नि ते माझी बडबड अशाच चेहऱ्याने ऐकत होते. पण तेव्हा मी लहान होते. आता तुमच्याहून मी काही फार लहान नाही. तरी तुम्ही वयाने नसतील, पण मनाने तेवढीच भाबडी आहेस तू मुग्धा. चला, भलतेच काय काय बोलले मी असे? वेडाबाई, तू एवढा आटापिटा करून या जागेसाठी घाई केलीस, साऱ्या सोयी केल्यास, स्वतःसाठी कल्पकतेने रूम सजवतेस, पण याचा फायदा किती काळ घेणार तू? तुझे लग्न झाले की तुला हे सारं सोडून जावे लागणार. तुला भाऊ आहेत, म्हणजे तुझे वडील गरजावी आणून तुला घरीच ठेवणार नाहीत. मग एवढी अटॅचमेंट? एकाएकी तो थांबला. मुग्धा रागाने लाल झाली होती. हातामधली त्याची फुटपट्टी धाडकन फेकून ती फुसांडत म्हणाली, तुम्ही अगदी दुष्ट आहात. क्रूर कुठले? मला काय हे शाश्वत सत्य माहीत नव्हते? मी इतकी अजाण आहे? कधीतरी लग्न होऊन मला हे घर सोडावे लागणार होते, पण हे सत्य मी डोळ्याआड केले. 12व्या वर्षापासून मी या घराची स्वप्ने पाहत होते. प्रमोटरच्या आश्वासनाप्रमाणे आम्ही या घरात 4 वर्षापूर्वीच आलो असतो. म्हणजे माझी शाळा, कॉलेजचा अभ्यास, नंतर काही काळ मिळून 8-9 वर्षे माझी यात आखलेल्या खोलीत गेली असती. समीर भाऊच्या आधी माझे लग्न करून मग या खोलीत तो नि वहिनी नांदणार हे ठरले होते. पण तोवर ही खोली माझी संबोधली जाणार होती. त्या 8-10 वर्षाऐवजी 3-4च वर्षे मला मिळणार या जागेसाठी. जास्तीत जास्त हेलपाटे मी घातले. इतरांइतका किंवा जास्त मनस्ताप मी करून घेतला. तो बनण्याची घाई मी केली. सोयी मी करून घेतल्या. दीर्घकाळ बांधलेली ही वास्तू साकार होताना सर्वात जास्त मी हरवले. या मालकीच्या जागेचे जास्त सानिध्य हवे म्हणून मी आधीपासून येऊन बसत गेले. त्या माझ्या नाजूक भावनेला तुम्ही कठोर सत्य दाखवून उद्ध्वस्त केलेत. दुष्ट. तिने मान वळवली. तिच्या डोळ्यांतून अश्रू ठिबकले. तो गडबडला. माफ करा, मी चेष्टेच्या भरात जास्त बोललो. तुम्हाला दुखावण्याचा हेतू नव्हता. मी विसरलो की मीही तुमच्याप्रमाणेच या बिल्डिंगच्या व्यथा भोगल्यात. आता उगीन. त्याने पुढे होऊन तिचे डोळे पुसले. मग तिच्या पुढे पाण्याचा ग्लास धरला. तिने पाणी पिऊन उरल्याने तोंड धुतले. तरीही तिचे गाल नि नाकाचा शेंडा लालच होता. अरे रे, तुमचा मेकअप धुतला गेला, पण बरेच झाले. कपड्यांना मॅचिंग. लाल झाला चेहरा. त्याने डावीकडील भिंती न झालेल्या ब्लॉकच्या बाजूला तिला नेले.
इथे फार छान वारा मिळेल, तो म्हणाला. तिने भिंतीला टेकून डोळे मिटून दीर्घ काळ श्वास घेऊन आपला रागाचा कड निवविला. मग डोळे उघडून शांतपणे ती समोर पाहू लागली. अगं बाई, हा सुरेख बंगला इथे केव्हा झाला? तिने नदीपलीकडे एका टेकडीवजा उंचवट्यावर उभ्या असलेल्या बंगल्याकडे बोट दाखवले. हा वर्षभर आहे. तुझे लक्षच नव्हते एवढे. आता नवीनच रंग काढलाय ना, म्हणून डोळ्यात भरतोय. काय हुशार आहे त्याचा मालक. नदीपलीकडे एकदम निवांत जागा, गावाजवळ असून अलिप्त. याचा सी ग्रीन रंग, पाठीमागल्या काळसर टेकड्या, डोंगर नि शुभ्र ढगांचे आकाश या फलकावर मस्त खुलतोय. खालची लाल टेकडी नि त्यावरची उंच शेंडेदार झाडे पण त्याला शोभा आणतायत. तो बंगला सुंदरच आहे. आर्किटेक्टच्याही दृष्टीने तुला पाहायचाय? एवी तेवी अभ्यास थांबलाच. लग्नाला जायची वेळ होई तो पाहून घे. आपणाला कोण दाखवणार? आम्हीच ते कन्स्ट्रक्शन केलंय. आताच रंग दिलाय. अजून काही किरकोळ गोष्टी करायच्यात, तोवर एक किल्ली आमच्याकडे आहे. पण या साडीने स्कूटरवरून ते मी बघतो. तू थांब इथेच. मी हॉर्न दिला की ये. त्याचा हॉर्न येताच ती आली. बघते तर तो एका मस्त फियाटमध्ये चाक धरून बसलाय. तिला दार उघडून आत बसवून मग त्याने गाडी सोडली. अय्या, हा कुठला रस्ता? या नव्या वसाहतीसाठी किनाऱ्याने हा नवा रस्ता काढलाय अलीकडे. गावातील गर्दीतून थबकत जाण्याऐवजी या रस्त्याने झटकन त्याने गाडीला स्पीड दिला. त्या कच्च्या रस्त्यावरून सुद्धा गचके न खाता तो गाडी नेत होता. पुलावरून पलीकडे पक्क्या रस्त्यावर त्याने श्वास कोंडेल एवढा वेग दिला नि ती इमारत क्षणात जवळ आली. अरे वा, हा अप्रोच रोड काय मस्त आहे. काय रसिक आहे मालक. कडेने रंगवलेले दगड नि दुतर्फा गुलमोहर नि सुरूंची आलटून पालटून झाडे. आहा, काय रम्य वाटतं इथे. बघ, आहे ना सुंदर परिसर. तुझा मूड येईल इथे म्हणूनच आणली. हे आले फाटक. त्या टेकडीला मळसूत्री वळसा घालून तो सन्मुख गाडी थांबवीत म्हणाला. त्याने फाटक उघडून आत आल्यावर ते पक्के बंद केले. आत सुंदर बाग होती. घराला एक प्रदक्षिणा घालून ते जिन्याशी आले. ही खाली 3 बिऱ्हाडांची सोय आहे. पहिल्या मजल्यावर मालक नि दुसऱ्या मजल्यावर त्यांचे एकुलते चिरंजीव यांच्या खोल्या आहेत. जिना चढून ती पहिल्या मजल्याच्या बाल्कनीत उभे राहून तो परिसर न्याहाळीत म्हणाली. अहाहा, काय सुंदर दृश्य दिसते हो इथून. ही निळीभोर नदी, पलीकडचे शहर. रात्री तर काय छान दिसेल नि हा बगीचा तरी किती सुरेख बनवलाय. गुलाबांचे नानारंगी ताटवे, कारंजे नि जुई चमेलीचे मांडव. काय दरवळत असेल येथील रात्र नि पहाट. 4 कोपऱ्यांचे 4 छोटे माड म्हणजे ताजमहालाचे 4 स्तंभ वाटतात. खरा रसिकोत्तम आहे हा मालक. तिने बोलताना मध्येच वर पाहिले. परत त्याच्या ओठांच्या कोंडऱ्यात हसू लपलेले. हे हो काय? आता कसली चेष्टा करता? मालक रसिक, नंतर रसिकोत्तम झाले. आता रसिक श्रेष्ठ केव्हा ठरणार त्याची वाट बघतोय. नंतर सांगेन त्यांना. बिचाऱ्यांच्या कष्टाचे चीज होईल. वेळ आली, मन उचंबळले तर कंजूसपणा न करता तीही पदवी देईल. अहो, झटपट ही गाडी कुठून आणली? तुझी साडी फडफडून स्कूटरमध्ये अडकेल म्हणून स्कूटर वडिलांच्या साईटवर दिली अन त्यांची गाडी मी घेतली. चल, हा मजला बघ. हा हॉल, हे देवघर नि कोठी मिळून जोड खोली. ही मोठ्या मालकाची बेडरूम नि हे किचन.
सारं कसं डौलदारने प्रशस्त वाटतं नाही का? वर चल, हा मजला धाकट्या मालकांचा. येथे 3 रूम्स नि चौथ्या रूमवर गच्ची. अय्या, इथेही कुंड्या, मस्त रंगीबिरंगी निहा झुला. वाह, चमेली बाग ने वेलींच्या मंडपात झुला. खरंच बाई, रसिक श्रेष्ठ हो हा माणूस. ही त्याची स्टडी, ही लगत त्याची बेडरूम. काय मस्त बाजू आहे ही. काय छान दृश्ये दिसतात इथून. सारं कसं पॉश. ही 3री रूम छोट्या मालकांच्या राणीसाहेबांची स्पेशल ड्रेसिंग रूम. इथे कपाटे भरभरून कपडे नि प्रसाधने यांची लयलूट करावी एवढी प्रशस्त. आहा, सारं कसं लोभस. पण काय हो, खाली जुजबी तरी सामान आहे. वर रिकाम्याच खोल्या. हो, छोट्या मालकांचा साखरपुडा झाल्यावर होणाऱ्या मालकिणीच्या पसंतीने हजारो रुपयांचे फर्निचर येईल इथे. तिच्याच हस्ते मांडणी नि मग लग्न. ओहो, ती हरकून चित्कारली. इथं येणाऱ्या जोडप्याला हनीमूनला दुसरीकडे जायलाच नको. याहून रम्य ठिकाण कुठे असेल? एवढेच नव्हे, या स्वप्न महालात राहणाऱ्या जोडप्याचा हनीमून कधी संपणारच नाही. सभोवार नित्य नव्या उमलणाऱ्या कळ्यांप्रमाणे त्यांचा शृंगार सदाबहार राहील. अखंड हनीमून. एवढी आवडली ना जागा? मग समज, या जागेच्या छोट्या मालकाला तूही आवडलीस तर तू होशील या स्वप्न महालाची मालकीण. मान झटक्याने उडवून नाक फुलवीत ती ठसकारली. छे, भलतंच. ज्याला पाहिलंही नाही त्याची पत्नी व्हायची कल्पना किती खुळचटपणाची. समज, त्याने तुझी ओळख केली नि तुला तो आवडला तर करशील लग्न? मुळीच नाही. तो रसिक म्हणून आवडला तरी हृदयात शिरणार नाही. ती जागा अगोदरच भरलीये. आता मुद्दाम मिश्किल हसत त्याने विचारले, अरे वा, कोण असेल बरं तो? आहे एक दगडविटात रमणारा मर्द रांगडा. असं का? आणि त्या रांगड्या मर्दाचीच ही हवेली असेल तर मग दुधात साखर पडेल ना? त्याचं बोलणं पुरं होण्याआधीच ती 2 तासांपूर्वी फणकारली तशीच फणकारत पाय आपटीत आत गेली व भिंतीला डोके टेकून दुमसू लागली. मुग्धा राणी, चिडतेस का गं? मस्करीत गेली तरी राग कसला येतो? तोंड सन्मुख करीत ती फुसफुसली, तुम्ही पक्के लबाड आहात. महावस्तात. तो गालात हसत जवळ येऊन म्हणाला, मघा मी क्रूर दुष्ट होतो, आता वस्तात लबाड झालो. आणखी कसा आहे? हो, रांगडा, पण मर्द रांगडा. गप्प बसा हं, लबाड नाही तर काय. आधी माझ्या हातांतील पाने बघितलीत नि मग तुमचा हुकूम बोललात. चला, मी नाही जा बोलणार. या क्षणी बोलायची गरजच नाही. तुझे गाल, ओठ सारे बोलतायत. हृदगत. त्याने तिला मिठी मारली आणि तो तिचे ओठ जवळ करणार तो ती धडपडत म्हणाली, अहो, दार उघडे. हेच काय, सारीच दारे खिडक्या उघड्या आहेत. तरी इथले कुणाला दिसणार नाही नि इकडे कोणीही येणार नाही. मुग्धा राणी असे म्हणतच त्याने तिचे ओठ आपल्या ओठांत मिसळले. अखंड हनीमूनची नांदी सुरू झाली. कथा समाप्त.